असणार आहे। तुम्ही कितीही राहुल गांधीला जाऊन रिक्वेस्ट केली, किती तुम्ही सोनिया गांधींना जाऊन रिक्वेस्ट केली, तरी काँग्रेस तुम्हाला फाट्यावरच मारणार आहे। मात्र संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पुतळा देखील आहे, ते अमित शहा काढतील अशा पद्धतीचं होतं। संजय राऊत यांनी कोथळ्याची भाषा करू नये। महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाचा कोथळा विधानसभेच्या निवडणुकीला बाहेर काढला। महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचा महापालिकेच्या निवडणुकीत देखील कोथळा बाहेर काढण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळं कोथळ्याची भाषा संजय राऊतांनी करू नये। आपण आपला कोथळा सुरक्षित राहण्यासाठी थोडासा प्रयत्न करा। विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं वाघनख काय असतात आणि कोथळा कशा पद्धतीनं बाहेर काढता येतो हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंच्या नेतृत्वात आशीर्वाद दिलेले आहेत। आता तुमचा कोथळा विधानसभेला निघला, सुरलेला कोथळा महापालिका निवडणुकीत देखील निश्चित निघेल। राहिला प्रश्न एकनाथजी शिंदे यांचा, तर एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे एकमताने पुढे चालतायत। काही ठिकाणी नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला आमची युती झाली नसली तरी महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही भरभक्कमपणे एकमेकांच्या सोबत आहोत। कोथळा काढण्याची भाषा तुम्हाला शोभते, आम्ही एकमेकांच्या सोबत घेऊन चालणारे आहोत। राऊतांनी पुढे जाऊन भाजपवर आणखी गंभीर आरोप केलाय की बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला मदत केली होती, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम भाजपने केलं। पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा उद्धवजी ठाकरे तुम्ही सुरू केली। 2019ला महाराष्ट्रातल्या जनतेनं युतीला पूर्णपणे आशीर्वाद दिले। भारतीय जनता पार्टीला 105, उभाटा गटाला जवळपास 53-54 जागा दिल्या होत्या। दोघांना मिळून युतीमध्ये सरकार बसत होतं। असं असताना मुख्यमंत्री पदासाठी फक्त आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं, याच्यासाठी उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादाच्या विचारासाठी काम करत होते, तर उद्धवजी ठाकरे तुम्ही फक्त आणि फक्त सत्तेसाठी काम करत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।